अजितदादा पवार साहेब, या जिल्ह्याचे नेते, राधानगरी भुदरगड आणि आजऱ्याचे आमचे सर्वांचे कायम आम्हाला संरक्षण देणारे आमचे जीवाभावाचे सहकारी या जिल्ह्याचे नेते नामदार मुश्रीफ साहेब, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब पाटील, सरचिटणीस साळोखे, आमच्या बिद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय मनोज भाऊ फराकटे, या ठिकाणी उपस्थित असलेले भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशीलराव पाटील कौलवकर, बिद्री कारखान्याचे सर्व सन्माननीय संचालक, आजी माजी संचालक, जिल्हा परिषदचे सदस्य, गोकुळ दूध संघाचे सर्व सन्माननीय संचालक, राधानगरी भुदरगड तालुक्यातून आलेले गेले अनेक वर्ष 40 वर्ष ज्यांनी मला ताकद दिली, सांभाळलं, मोठं केलं, तुम्ही ते सर्व माझे सहकारी मित्र, वार्ताहर बंधूंनो. दादा, आता का कुणाला माहिती घर वापसी तरी का म्हणायचं? बऱ्याच वेळेला लोक मला विचारायचे, अहो तुम्ही कुठं आहे? आम्ही राष्ट्रवादीतच आहे असं आम्ही सांगायचं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आघाडीची एक हवा तयार झाली आणि युतीचे दरवाजे आम्हाला बंद होते. अशा एका असाधारण परिस्थितीमध्ये आम्हाला अन्य पक्षाची उमेदवारी घेण्याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांना दुसरा पर्याय उरला नाही आणि म्हणून आम्ही सर्वांना सांगून, दादा या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या आणि त्या इथेनॉलला सुद्धा तुम्ही 1 महिन्याच्या आत इरादा पत्र आम्हाला दिलं, त्याची आठवण आहे. आणि दादा या सगळ्या कामकाजामध्ये तुम्ही हिमालयासारख्या आमच्या पाठीमागे आहात, याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. दादा, या ठिकाणी जाता 2 गोष्टी सांगतो. खूप कामं आहेत, बऱ्याच वेळेला आम्ही येणार आहोत, तुम्हाला त्रास देणारच आहोत. पण दादा, इथं आदमापूर नावाचं श्री क्षेत्र बाळूमामाचं देवालय आहे 1 किलोमीटरवर मुदाळ तिथे असतं. दर अमावस्याला 2 दिवस लाखो लोक अमावस्याला येतात आणि दर रविवारी लाखो लोक इथे येतात. कोल्हापूरहून येणारे, सोलापूरहून येणारे, साताऱ्याहून येणारे, कोकणातनं येणारे, इकडल्या बाजूला येणारे सारे लोक मुदाळ तिट्ट्याला उतरतायत. गाड्या, ट्रॅफिक जाम होत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी एक उड्डाण पूल व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे, भागातल्या सगळ्या तमाम लोकांची. आज बाळूमामाचं दर्शन तुम्ही घेऊन आलात, ही मागणी मी त्या निमित्तानं तुमच्या समोर सादर करतो. आणि बिद्री सहकारी साखर कारखाना हा कोल्हापूर, गारगोटी, गडिंग्लज, नागरवाडी या हायवेवरती आहे. आमचं काय आता त्याला म्हणत नाही, पण त्या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी रस्त्याला लागून कारखाना बांधला आणि रस्त्याच्या पश्चिम भागाला, पश्चिमेला गाडी अड्डा आहे, ट्रक अड्डा आहे, ट्रॅक्टर अड्डा आहे, बैलगाडी अड्डा आहे. 1000 वाहनं दररोज तो रस्ता क्रॉस करून आज जातात वजन करायला आणि वजन झाल्यानंतर 1000 वाहनं बाहेर येतात. 500 बैलगाड्या जातात. अनेक वेळेला अपघात झाले, अनेक अडचणी येत आहेत, ट्रॅफिक जाम होत आहे आणि म्हणून बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या त्या परिसरामध्ये एक उड्डाण पूल आपण बांधण्यासाठी
आपण व्यवस्था करावी अशी मागणी या निमित्तानं देतोय. बाकीच्या गोष्टी मी इथं बोलत नाही. पण दादा, तुमचा आशीर्वाद, तुमचा असाच आशीर्वाद आमच्यावर राहो. तुम्ही चिंता करू नका, आम्ही लढत राहणारे लोक आहोत. मी इतक्या वेळेला विधानसभेची निवडणूक लढलो, 2 वेळेला निवडून आलो फक्त. पण पराभूत झाल्यानंतर मी कधी पराभूत झालो नाही मानसिकदृष्ट्या, आणि माझा कार्यकर्ता कधी खचला नाही. आज सुद्धा माझा कार्यकर्ता तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच द्वेषानं, तेवढ्याच संघर्षासाठी आज उभा आहे. आणि या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, कार्यकर्ते म्हणजे ही माझी ताकद आहे. मी माझ्या जीवनामध्ये काय मिळवलं असेल तर तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते हे प्रेमानं मी जोडल्यात. आणि मग याच प्रेमाचा धागा असाच दृढ करण्यासाठी, समाज जीवनामध्ये उत्तम तऱ्हेनं सर्वांनी मिळून काम करण्यासाठी दादा आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत एवढा शब्द देतो. मला आपण रितसर पुन्हा, ते गाणंच आहे आमचं, पुन्हा राष्ट्रवादी, तेव्हा पुन्हा राष्ट्रवादी म्हणून तुम्ही मला अतिशय मोठ्या मनाने स्वीकारलं. माझ्या सगळ्या झालेल्या त्रुटीबद्दल, उणिवाबद्दल आपण डोळेझाक केली आणि आम्हाला ताकद देण्याचा निकाल घेतला. मनापासून मुश्रीफ साहेबांचं, तुमचं, सर्वांचं, नेत्यांचं मी आभार मानतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.